तर आता पाहूयात महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। कल्याणच्या वलानी परिसरातील एका शाळेची भिंत कोसळली, 11 वर्षाचा मुलाचा मृत्यू तर 3 लहान मुलं गंभीर जखमी। शाळेच्या बाजूला असलेली धोकादायक झाडं आणि भिंत तोडण्याचं काम सुरू। देशातील 26,000 इंडिगो विमान कंपनीच्या पगारवाढीचा प्रश्न सुटला। इंडिगो कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत निर्णय, भाजपा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीनंतर निर्णय। वर्षातून 2दा पगारवाढी संदर्भात चर्चा होणार। बँकांची कर्ज खाती आणि डिजिटल पेमेंटशी संबंधित फसवणुकीत तिप्पट वाढ, एका वर्षामध्ये 36,000 कोटींचा गंडा। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं 122 प्रकरणांचं फेरवर्गीकरण। आमिर खान शाहरुख खानला पाहण्यासाठी मोठी गर्दी होते, पण याचं आमिर खान आणि शाहरुख खाननी देशप्रेम पहलगामच्या हल्ल्यावेळी दिसलं नाही। मंत्री नितेश राणे यांची टीका, या लोकांसोबत सेल्फी घेण्यापेक्षा अहिल्यादेवींसमोर नतमस्तक होऊन सेल्फी घ्या, नितेश राणेंचा सल्ला। नागपुरातील खोदकाम केलेल्या रस्त्यांची कामं उद्यापर्यंत पूर्ण न केल्यास कारवाई करणार। नागपूर पालिका आयुक्त अभिजित चौधरींचा कंत्राटदार आणि अभियंत्यांना इशारा। माहूर घाटात वळणाचा अंदाज न आल्यानं कार थेट 40 फूट दरीत कोसळली। कारमधील 6 जण जखमी। रात्री दर्शन घेऊन परतताना कार दरीत कोसळली। अपघात जो आहे तो कॅमेऱ्यामध्ये कैद। नागपुरातील पाटण सांगवीमध्ये 60 लाखांची रोकड जप्त, 4 जण ताब्यात। नागपूर भोपाळ महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग पोलिसांची कारवाई। कोकणात आतापर्यंत एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही। कोकणातील शेतकरी कर्ज बुडवत नाहीत, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। तर कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ताकदीनं उभे आहोत, भरत गोगावलेंचं वक्तव्य। जागतिक भूक दिनानिमित्त मालाबार गोल्ड आणि डायमंड समूहाकडून भारत आणि झांबियामध्ये आता रोज 70,000 गरजूंना अन्न देण्याचा उपक्रम सुरू। 2025 ते 2026 या वर्षात हे अन्नदान करण्यात येणार। कुपोषित महिलांसाठी चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि मुंबईमध्ये मोफत निवास योजनेचा विस्तार केला जाणार।